नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:30 वाजलेत मित्रांनो. निप्पाणीला आलो आहे आम्ही आता. काल रात्रभर गाडी चालवली. सकाळी साधारण 6 वाजता मी हातर्गीला आलो. हातर्गीच्या धाब्यात झोपलो. मग त्याच्यानंतर कुंदन शेटनी गाडी घेतली. आता आलो आहे निप्पाणीला. उठलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे, नाश्ता पण केला. आणि नितीन मिस्त्री येते, त्यांनी गाडी बघितली नव्हती बेन्स. त्यांचा फोन आलता 2 दिवसापूर्वी कुंदन शेटला, येताना जरा थांबा, गाडी वगैरे बघतो. तसं त्यांना दाखवायची पण आहे. तर आलो आहे आता त्यांच्या इथं. आलेत ते पण नितीन मिस्त्री. त्यांचं काहीतरी बोलणं चाललं आहे. त्यांचं सगळं गॅरेज रोड वायडिंगमध्ये गेलं आहे. तुम्हाला दाखवतो. सर्व्हिस रोड होतो तिथं मोठा, थोडीशी जागा राहिली. त्याच्यामुळं त्यांचं जे जुनं गॅरेज होतं त्याच्याच बाजूला एक मोठं शेड बांधून ते तयार करत आहे. आता त्याचंच काम चालू आहे. गाड्यांचे काम सध्या तरी जरा बंद आहे, कारण की गाड्या लावायलाच जागा नाही आहे. त्याच्यामुळं तात्पुरतं ते कुठं आजूबाजूला करत आहे. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, सगळं काम चालू आहे. सगळा हा रोड वायडिंगमध्ये गेला आहे. सगळा सर्व्हिस रोड होणार आहे इथं. ह्या बंगल्याचं पण बघा, सगळं वॉल कंपाऊंड वगैरे सगळं गेली. मागपर्यंत सगळं तेच झालेलं आहे. सगळा रस्ताच गेला, त्यामुळं जागाच नाही राहिली यांना. मी आणि आपले मामा सांगतीच होतो, पण मामा बंकापूरच्या टोल नाक्यावर झोपले वाटतं. झोपत नाही शक्यत होतं कधी, पण कसे काय झोपले काय माहिती. अजून 2-3 गाड्यात होते. पप्पूशे ढोरेची पण गाडी आहे. तात्या म्हणून एक आमचे जोडीदार आहेत, ते पण आहेत त्यांच्याबरोबर. बहुतेक ते संगतीच येत असतील. आलेत ते पण. मागाशी एक अर्धा तासापूर्वी कुंदन शेटची बोलणं झालं तर त्यांचं. तर ते आपल्या उत्तमची इथं होते. त्याच्यानंतर आता येतील मध्ये आधी. मटण बनवायचा प्लॅनिंग ठरलं आहे. कोल्हापूरला आपल्या जुन्या बॉर्डरच्या इथं कुंदन शेट म्हणतात मटण बनवू, जेवण वगैरे तिथं करू आणि मग निघू. तर मामा येतील, मामाच बनवणार, कारण की स्पेशल कुक आहे आमच्या इथे. तर आता जोपर्यंत इथं नितीन मिस्त्रीला गाडी दाखवूपर्यंत येतील माझ्या मते मामा पण. जर आंघोळीला वगैरे थांबले हातर्गीला तर मग सांगता नाहीत. मी तर झोपलो होतो. कुंदन शेट काय आम्ही आंघोळ तर नाही केली. आता जर झाली तर बघू, उमरजला वगैरे करता येईल, नाहीतर मग डायरेक्ट उद्या पुण्यातच. तर बघूयात आता किती वेळ लागतो, काय होतं. पावसाचं वातावरण झाले, जरा गरम पण होते. पाऊस बिऊस पडला नाही पाहिजे. तर बघूयात किती वेळ लागतो आणि निघूयात मग मित्रांनो. दुपारचे 3 वाजलेत. आलोय आता आम्ही निप्पाणीवरून. इथं बॉर्डरला आलो, आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर, जुन्या बॉर्डरच्या इथं आलोय. आपलं स्वयंपाक बनायचं काम चालू आहे. मटण घेतलंय अर्धा किलो. मामा बनवते आता. 1 तास जायला आता आमचा. कमीत कमी 4 वाजतील इथं. भूक लागली. मामांकडं फरसाण होतं, फरसाण खात बसलो टाइमपास. फरसाणे, शेंगदा, वाटाणे आहेत, फुटाणे आहेत मामांकडे. ते आता जरासा खातो. नाश्ता केला होता सकाळी, पण परत आता भूक लागली. मामांना म्हटलं मटण घ्यायचं का मामा. म्हटलं घ्या, लगेच बनवतो. आता मटण खाऊन मग निघूयात. 4 तरी वाजतील सगळं करता. जरा वेळ लागत. कुंदन शेट गाडीचे बल्ब बदलले ते. आता जरा बेन्सला नितीन मिस्त्रीला दाखवलं. एका जागेतून हवा हे होती, लीक होती. कुंदन शेटचा डाऊट होता की टर्बोमधून हवा लीक होत असेल एखाद्या पाईपमधून, पण नाही, ते दुसरंच काहीतरी. एकदा कंपनीत दाखवा म्हटले नितीन मिस्त्री पण. तर बघू आता उद्या जर लवकर खाली झाली आपली चामुंडाला, तर आपण तिथून सोमाटणे फाट्याला जाऊ शकतो. तिथं बघू आता काय होतं काय नाही, कारण की दाखवायला पाहिजेलच. काय ना काय हवा लीक होती, आवाज भरपूर येतो. बघूयात, जेवण करूयात तिथं पहिले आणि निघूयात. कांदा वगैरे कापायचं काम चालू आहे. कांदा, लसूण, अद्रक, टमाटे सगळं आहे त्यांच्याकडे. पहिले फक्त मटण आता धुवायचं. की फास्टर आहेत मामा, पटपट सगळं बनवतात. सांगतो बघा बरोबर तुम्हाला. 4 वाजायच्या आधी निघू जेवण वगैरे करून. तर बघूयात आता किती वेळ लागतो ते. मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजलेत. आलोय मी आपला चामुंडाच्या दुकानाच्या इथं वाकडला. आत्ताच आलोय.
आम्ही सकाळी म्हणजे 4 वाजता कोल्हापूरच्या बॉर्डरवरून जेवण करून निघालो. भूक एवढी लागली होती की जेवण झाल्यानंतर जेवण करतानाचा व्हिडिओ वगैरे पण काढायचं विसरलो. त्याच्यानंतर तिथून निघालो डायरेक्ट कराडच्या आडीकडे वगैरे झोप येते. आता बघा कराडच्या अगोदर वगैरे आम्ही चहा प्यायला थांबलो. अण्णा म्हणून एक जोडीदार आहेत, त्याची गाडी भेटली आम्हाला किनीचा टोल नाक्यानंतर. मामा वगैरे आम्ही संगतीत होतो. कराडच्या पुढं आल्यानंतर मामाच्या पुढं निघून आलो आम्ही. नंतर जेवायला थांबलो आम्ही. जेवण म्हणजे अंडा भुर्जी वगैरे खाल्ली. कापूर होळचे इथं झोप भयानक येते, कारण की सकाळी 6ला झोपलो होतो. त्याच्यानंतर झोप अशी पाहिजे तशी व्यवस्थित झाली नव्हती, त्याच्यामुळं आता कंटाळा आला. आता झोपायचंच आहे मस्तपैकी. आलो एक गाडी आपला अगोदर 14 टायर, ती आपल्या बरोबरच भरलेली आरसूट ट्रान्सपोर्ट करून. समोर दिसते बघा, इथं समोर गाडी आहे. दुसरा नंबर आहे आपला. आता बघू काय होतं आणि काय नाही, नक्की नाही सांगू शकत, कारण की सकाळी शेट येतील. दुकानात गाडी लागती का कुठं लागती ते माहीत नाही. झोप खूप येते म्हणजे, तरी टाइमपास वगैरे काही केला नाही कुठं आधीमध्ये. कराडमध्ये जरा ट्रॅफिक लागलं, ब्रिजचं काम चालू होतं तिथं, त्याच्यामुळं तिथं 40 मिनिटं गेलं आमच्या. त्याच्यात वेळ झाला, नाहीतर अजून लवकर आलो असतं मित्रांनो. तर बघूयात आता उद्या सकाळी काय होतं काय नाही, किती वाजता आपली गाडी खाली व्हायची. आपल्याला जरा गाडी शोरूमला दाखवायची, जरा ॲव्हरेजचा प्रॉब्लेम देते. पाहिजे तसा ॲव्हरेज भेटत नाहीये, त्याच्यामुळं बघू काय होतं. आता उद्या सकाळी जरा गाडी खाली होत आली की उद्या शेटला फोन करायचा. 100% तर शोरूमला जायला लागेल, कारण की इथून जवळ आहे सोमाटणे फाटा. परत मार्केटला गाडी गेल्यानंतर परत या जा करत बसायला लागत, त्यापेक्षा इथून जाता येत. तर मित्रांनो झोपतो आता. बघूयात आता उद्या किती वाजता गाडी खाली होती, काय होतं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघता येईल. तर गुड नाईट मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. वाकडलाय मी आत्ता. आज दुसरा नंबर असल्यामुळं आपली गाडी दुपारनंतर खाली होईल. 11-12 नंतरच गाडी खाली करायला घेतील, कारण की मेन जे चामुंडाचं दुकान आहे तिथंच आपली गाडी लागणार आहे. आता आलोय पार्किंगला आपलं तातवडेच्या रस्त्यावर. शेट म्हटले की दुपारनंतर इथंच लावू. बघूत आता किती वेळ लागतं वगैरे. कुंदन शेट वगैरे पण येतील, कारण की गाडी शोरूमला दाखवायची आहे, त्याच्यामुळे ते पण येतील. ते पण दुपारनंतरच येतील, कारण की आता येऊन काय फायदा नाही. गाडी अर्धी खाली होत आली की त्यांना फोन करूया. उठलोय अजून, टोन वगैरे काय धुतलेलं नाहीये. आता जाऊयात जरा फ्रेश वगैरे होत. इथं आलं की जरा प्रॉब्लेम होतो. दुकान इथून जरा लांब आहे, चालत जायचं म्हटलं की बरंच लांब आहे. इथं एक बाजूला हॉटेल आहे, तिथं जाऊन वगैरे पाणी वगैरे भरून आणतो, कारण की पाणी नाही आहे सध्या माझ्याकडं. पाणी वगैरे घेऊन येतो आणि मग बघूयात. तोंड वगैरे धुवून नाश्ता वगैरे करून आपला रेडी बसू. जेव्हा फोन येईल तेव्हा जाऊयात मग तिथं खाली करायला. बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो आणि काय होतं ते. मित्रांनो संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आलोय आत्ता मी आपल्या आंबेगावमध्ये. हायवेला थांबलोय, कारण की नो एंट्री चालू झाली. आता गाडी झाली 3 वाजता तिथून निघालो. भाडं तर सगळं ट्रान्सफरच करणार आहे. थोडी कॅश दिली, 1,500-2 हजार रुपये कॅश दिली. बाकीचं भाडं ऑनलाईनच पाठवणार आहे, त्यामुळे पटकन निघून आलो. आता थांबलो आंबेगावचे. तर आता 9 वाजेपर्यंत आपल्याला एंट्री नाही आहे सिटीत खाली जायला. 9 वाजेपर्यंत काय करून इथंच थांबायला लागतात. गेलतो कटिंग वगैरे करायला, इथंच कटिंग वगैरे करायला येतो मी. पण नेमका कटिंग करणारा माणूस मटेरियल आणायला सिटीत गेला. त्याला वाजतील आता 6 वाजेपर्यंत काहीतरी टाइमपास करायचा. नंतर तो आला की मग 1-2 तास तिथं जातील. त्यामुळं काय 9 वाजतील तोपर्यंत कसंही करून. लवकर खाली झाली नशीब.
आता बसलोय हायवेला टाइमपास करत. या बाजूला पोद्दार स्कूल आहे, समोर हुंडाईचं शोरूम आहे. कुंदन शेठची गाडी इथूनच घेतली होती या शोरूम मधून. आणि या साईडला मारुतीचं शोरूम आहे. उद्या लोडिंगचं झालंय वाटतं फिक्स. मार्केटवरूनच कांदा आहे म्हैसूरचा, तोच लोड करायचा. आता 9 नंतर जायचं मार्केटला, गाडी लावूयात, घरी जाऊयात. उद्या सकाळी लगेच परत खाली यायला लागेल. बघू आता काय होतं काय नाही. टायरचं वगैरे करायचं होतं सगळं. झोप येते मला परत. टायरचं वगैरे सगळं काम करायचं होतं परत, पण आता बघू काय सकाळी करायचं का काय करतात. कारण की रात्री आता गेलो तर काय काम नाही होणार टायरच्या वगैरे, तर बहुतेक सकाळीच करायला लागेल. बघू कुंदन शेट वगैरे काय म्हणतात. तर बसूया आता मोबाईलमध्ये टाइमपास करण्याशिवाय काही नाही. एक मित्र आहे अभिजित म्हणून, तो येणार आहे 6 वाजता. जरा एक अकाउंट उघडायचं होतं फेडरल बँकेचं, तो ऑनलाईन उघडून देतो म्हटला. तो येणार आहे 6 वाजेपर्यंत. आला की मग नंतर काय टाइमपास होईल. तर जाऊयात आता, जरा चहा पिऊन येतो. समोरच चहाचं वगैरे दुकान आहे, तर जाऊन चहा पिऊन येऊयात मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज 3रा दिवस आहे मित्रांनो. काल रात्री आपण आंबेगावला 9 वाजेपर्यंत थांबलो होतो. 9 वाजता तिथून निघालं. कुंदन शेठचा मला फोन आला की आजच रात्री गाडी भरून ठेवायची आणि उद्या संध्याकाळी जरी निघलो तरी चालेल. मी मार्केटला गेलो, डिझेल टाकलं जरा थोडंसं, कारण की डिझेल संपलं होतं आपलं. डिझेल टाकलं, त्याच्यानंतर मार्केटला काटा वगैरे करून आतमध्ये गेलो गाळ्यावर. तर नंतर त्या शेठने सांगितलं की आज नाही भरायची, कारण की लेबर लोक नाही म्हणतात ते, उद्या सकाळीच भरू. मग तिथंच थांबलो. 1 तासभर गेला त्या सगळ्या ह्याच्यात गडबडीत. त्याच्यानंतर घरी आलो. आता चाललोय मार्केटला परत. आता सकाळी भरायची, सकाळचे 8 वाजलेले आहेत. आता निघालोच मित्रांनो. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथं समाप्त करतो. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येईल आपण कुठला लोड भरतोय ते. तर मित्रांनो, हा ब्लॉग समाप्त करतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.